नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर चला बघूया. व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेले नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर चला बनवूया. तर मी चिकन घेतलं आहे अर्धा किलो. मोठे मोठे पीस असे घेतले चिकनचे आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये एक निंबू पिळून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घालते. 3 चमचे घालते. 2 चमचे दही घालते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मीठ घालून घेते. आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर मी हळद घालते 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा घालून घेते, लाल तिखट 2 चमचे घालते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. भांड्यामध्ये बिर्याणी बनवायची आहे. त्याच भांड्यामध्ये मी कांदा तळून घेते. तर मी तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये कांदा घातला आहे बारीक चिरलेला. उभा असा लांबट कांदा चिरून तळून घेते. तर हा कांदा आपण झालेला आहे, छान असा तळून झालेला आहे. तर तो काढून घेते. तर अशाच प्रकारे दुसरासुद्धा मी तळून घेणार आहे. तर आता याच्यामध्ये मी अर्धा तास हे आपल्याला ठेवायचं आहे. तर मी हा बिर्याणी मसाला 2 चमचे त्याच्यामध्ये घातला आहे आणि कस्तुरी मेथी चुरून अशी घातली त्याच्यामध्ये. तर हे आपल्याला अर्धा तास असं ठेवून द्यायचं आहे मुरत. चिकन मुरलं की पटकन शिजतं आणि पूर्ण मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते. तर त्याच्यामध्ये मिरची घातली मी 3-4 अशा मिरच्या घातल्या. तर ते अर्धा तास आपण ठेवून दिलेलं होतं. आता कोथिंबीर घालते त्याच्यामध्ये बारीक चिरलेली. मिक्स करून घ्यायचं. तर छान असं मसाले त्याच्यामध्ये मुरतात आणि टेस्ट छान लागते आणि शिजतात. चिकन शिजायला सुद्धा लवकर शिजतं. तर मी ज्या भांड्यामध्ये कांदा तळून घेतलाय त्याच भांड्यामध्ये तेल घालून घेतलंय. आता हे चिकन आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे. मी अर्धा पाऊण तास असं चिकन मी ठेवलेलं होतं. सर्व मसाले असे छान छान मुरतात त्याच्यामध्ये. तर आता हे चिकन आपण परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बाउलमध्ये चिकन ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये मसाला लागलेला होता म्हणून मी थोडं पाणी घालून ते याच्यामध्ये घातलंय. आता हे शिजून द्यायचं आहे थोडा वेळ. तर आता ते शिजतंय तोपर्यंत आपण भात शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय आणि तेजपत्त्याची पानं, चक्री फूल, वेलची घातले, लवंग घातलंय, जिरं घातलंय आणि दालचिनी घातले. मीठ घालून घेते. 2 काळी वेलची घालते त्याच्यामध्ये.
आणि तूप घालते, हिंग घालते 1 चमचा. तर आता हे उकळून द्यायचे आहे, पूर्ण मसाले सुद्धा उकळून द्यायचे आहेत. तर आता हे छान असं आपलं हे पाणी उकळलंय. तर मी त्याच्यामध्ये हे तांदूळ भिजत घातलेले होते तर ते घातलेत. तर 3 कप तांदूळ होते तर मी 6 कप पाणी ठेवलंय. तर आपल्याला हे पूर्ण तांदूळ शिजवायचे नाहीत, तर अर्धा असा तांदूळ शिजवायचा आहे, अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला, असं या प्रकारे आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि तो काढायचा आहे. तर आता आपला असा तांदूळ झालाय अर्धा शिजून. तर आता हे मिरची टाकलेली आहेत, मोठे मोठे मसाले आपण काढून टाकू शकतो ते. तर मी आता ही मिरच्या काढून टाकते. आता हे तांदूळ चाळणीमध्ये घेऊन पाणी असे निथळून द्यायचं आहे त्याच्यातलं. आणि हे चिकन आता आपलं झालंय तर ते याच्यावर असं पूर्ण पसरून द्यायचं आहे. असं सगळ्या बाजूंनी छान असं पसरवायचं. आता याच्यावर आपण तळून घेतलेला कांदा पसरवायचा आहे. सगळीकडे असं पसरवून घ्यायचा सारखा. आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता मी त्याच्यावर साजूक तूप घालते. तुपाने छान असा सुगंध येतो बिर्याणीला, तर मी तूप घालून घेते. आता लगेचच आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर अशी आतली वाफ बाहेर आली नाही पाहिजे, अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. तर मी आतमध्ये केळीचं पान ठेवलंय आणि वरून पेपर मी पॅक करून घेते. तुम्ही गव्हाच्या पिठाने सुद्धा झाकण पॅक करू शकता. तर आता 10 मिनिटं आपण लो गॅसवर ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं झाले. आपण आता काढून बघूया. तर छान असा सुगंध सुटला आहे बिर्याणीला. तर आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता छान अशी बिर्याणी आपली तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला बिर्याणीची रेसिपी? तर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.